श्री स्वामी समर्थ. नमस्ते सर्वांना. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर पहा, मी गावाला आलेली आहे आणि सकाळी सकाळी बघा, आज सर्व आंघोळ पांघोळ वगैरे केली आणि म्हटलं आता पटकन स्वयंपाक वगैरे करून घ्यावा, कारण की आज पुन्हा आम्हाला रिटर्न आमच्या गावी जायचं होतं. म्हणजे आम्ही राहतो तिकडे. तर म्हटलं मुलांची शाळा आहे तर जास्त दिवस गावाला राहून चालणार नाही, कारण की मुलांचे पेपरही अजून झालेले नाहीत आणि यात्रा ह्यावेळेस लवकर आली. त्यामुळं म्हटलं चला पटकन स्वयंपाक वगैरे करू, बाकीचे कामे करू आणि पटकन आपलं निघायला. तर पहा, आमच्या पिल्लूची आणि त्याच्या पप्पांची कशी मस्ती चालू आहे. तर इथे पहा, माझ्या सासऱ्यांच्या पायाला थोडी दुखापत झाली, म्हणजे थोडंसं पायाला लागलं होतं त्यांच्या. तर त्याचं ऑपरेशनमध्ये आम्ही केलं होतं. तर पहा, त्याची पट्टी आम्हाला सारखी चेंज करावी लागते. तर आज त्यांना हॉस्पिटलला जायचं होतं आणि पट्टीही खूप घाण झाली होती. तर घरात एक पट्टी शिल्लक होती, तर सासूबाई त्यांच्या पायाला ती नवीन पट्टी लावत होत्या. तर पहा, सर्व जेवण वगैरे केलं आणि सर्व बॅगा वगैरे आपल्या गाडीत भरल्या आणि आम्ही पुन्हा आमच्या आईकडे यायला निघालो. तर पहा, आमच्या गावाकडे कशी घरं आहेत ते. गावाकडे गेलं की पुन्हा रिटर्न येऊशी वाटत नाही आणि इकडं आलं की तिकडं जायला पुन्हा कंटाळा येतो. तर असंच होतं पहा. तर गावाकडे यात्रेला तर मज्जा केलीच, पण खूप काही शूट करता आलं नाही, कारण की यात्रा असल्यामुळं खूप पाहुणे रावळे येत होते आणि शूट करायलाही जमत नव्हतं. तर पहा, येताना म्हटलं थोडंसं माहेरी जावं, कारण की पुन्हा मुलांचे पेपर सुरू होतील आणि पुन्हा लवकर येता येणार नाही. म्हटलं चला तर मग तिकडे माहेरी थोडा वेळ थांबू आणि पुन्हा मग आपल्या घरी जाऊ. तर पहा, रस्त्याने जाताना प्रत्येक ठिकाणी तर आता उन्हाळा आहे तर ऊस असतोयच. तर म्हटलं चला थोडासा ऊस पिऊ आणि नंतर घरी जाऊ. तर घरी गेलो आणि माझ्या माहेरी एक मांजर आहे, तर तिला छान छान गोंडस असे पिल्लं झाले होते. तर पहा, तिने माझ्या आईचं कपाट आहे, त्या कपाटामध्येच तिने मस्त 3 पिल्लांना जन्म दिला आणि पिल्लांचे डोळेही अजून उघडले नव्हते, त्यामुळे आम्ही तिला काही हात वगैरे लावला नाही. तर पहा, ही आहे माझी आजी. कशी आहे सांगा बरं माझी आजी? खूप म्हातारी झाली आहे आता आणि ती बाहेरच अशी दिवसभर खाटेवर असते, कारण की घरात खूप गरम होतं आणि त्यामुळे ती दिवसभर बाहेरच्या खाटेवरच बसलेली असते. म्हणजे बाहेरून कोणीही आलं तरी तिच्याजवळ गप्पा मारत बसतात. तर म्हटलं थोडंसं तिच्याजवळ बसावं आणि गप्पा माराव्यात. तिला तर आम्ही गेलो की असं वाटतं ह्यांनी आलं की 1-2 दिवस राहावं, पण ते काही जमत नाही, कारण की मुलांच्या शाळा आहेत. त्यामुळं गेलं की 1-2 तास थांबतो आणि लगेच निघतो. तर तिला म्हटलं पुन्हा मुलांना सुट्ट्या लागल्या की तुझ्याजवळ येतो. तर ती म्हणती खोटं बोलते, दरवेळेस असेच म्हणतात, आले की राहू आले की राहू आणि राहत नाही. तर तिला असं वाटतं मुलं आली की त्यांनी राहावं, म्हणजे तेवढंच करमणूक होती. पण आता काय करायचं, ह्या मुलांच्या शाळेंनी आणि त्यांच्या कामांनी सुट्ट्या काही भेटतच नाही. तर तिला म्हटलं परत येऊ. तर पहा, माहेरी गेलं की काहीतरी आणणं होतंच. तर पहा, हे आहे एक मोठं चिक्कूचं झाड आणि त्याला तर एवढे चिक्कू लागलेले आहेत की पाहाच तुम्ही. तर आईलाही बाजारात चिक्कू न्यायला जमत नाही, तर ती म्हणत होती की बाजारात चिक्कू एवढे महाग आहेत, पण मला बाजारात विकायला जायलाही टाईम नाही, घरीच एवढे कामं आहेत. तर ती आम्हाला मस्त मोठे मोठे झालेले चिक्कू काढून देत होती. तर चिक्कू पहा, आम्हालाही जास्त चिक्कू आवडत नाही. म्हणतात ना, ज्याच्याकडे जी गोष्ट असते त्याला ती कधीच आवडत नाही आणि आमच्या माहेरचे तर कोणी चिक्कू खातच नाही. तर पहा, चिक्कूच्या झाडाला एवढे चिक्कू होते आणि ते आम्हाला कोणालाही आवडत नाही. तर आई बळच पोरं खातीन असं म्हणून म्हणून चिक्कू तोडत होती आणि भली मोठी पिशवी भरून आम्हाला चिक्कूची दिली. तर पहा, घराजवळच एक छोटंसं आंब्याचं झाड आहे. तर तिला एवढे आंबे आले होते की विचारू नका. पण काल परवा त्यांच्या इकडे थोडा पाऊस झाला, तर त्यामुळे खूप कैऱ्याही गळून गेल्या, तर नुकसानही खूप झाले. तर तिला म्हटलं चिक्कू दे, पण कैऱ्याही 2-3 नेते, तेवढंच जेवताना खायला जरा बरं वाटतं. तर पहा, मी 2-3 कैऱ्या वगैरे तोडून घेतल्या आणि तिने तर घमेलभर चिक्कूच तोडलं. तर तिला म्हटलं ठीक आहे, मी जाताना बहिणीकडे जाणार आहे, तर तिलाही थोडेफार चिक्कू देईन, तर तिचे मुलं वगैरे खातील. तर पहा, चिक्कूचं झाड कसं हिरवंगार आहे आणि आंबे तर विचारूच नका.
एवढे लागलेत आंबे, पण पाऊस आला की निम्मे अर्धे आंबे गळून जातात. तर म्हटलं मस्त कैऱ्या वगैरे तोडाव्यात, म्हणजे घरी जाऊन जेवतानाही खाता येतील आणि मुलांना गुळांबा करून देता येतील. तर पहा, आंबे वगैरे तोडते आणि मस्त पिशवी वगैरे भरून म्हटलं आता जायच्या तयारीला लागावं, कारण की नंतर आमच्या रोडला जाताना खूप ट्रॅफिक होतं आणि ट्रॅफिकमध्ये एकदा गुंतलं की पूर्ण रात्रच होते घरी जायला. तर पहा, कैऱ्या कच्च्या आहेत तर त्याचा एवढा चिक गळतो की ती डोळ्यात वगैरे किंवा तोंडावर पडण्याची भीती वाटते. तरी पण मन काही आवरत नाही आणि 2-3 कैऱ्या तोडल्याच. तर आई इकडे तिकडे हिंडून चिक्कू मोठे मोठे दिसतात का ते शोधत होती. तर तिला म्हटलं अगं बास बाई, पण आईचं मन कुठं, ती ऐकते का, धर अजून म्हणतच होती. तर पहा, चिक्कू वगैरे घेतले तर चिक्कूंनाही खूप चिक होता. तिने ते चिक्कू सगळे घमेल्यात भरले आणि नळाखाली वगैरे धुतले. सर्व भराभरी केली आणि म्हटलं आता पटकन निघायला हवं. तर पहा, माहेरातूनही मी निघाले आणि आमच्या घरी जायला निघाले. तर पहा, हे आहे माझं माहेर आणि हे शेजारी जे घरं दिसतात ते माझे चुलत्यांची वगैरे आहेत. तर म्हटलं पावसाचं वातावरण झालं तर आपलं लवकरच निघावं, पण लवकर काही पायी निघत नव्हता आणि कितीही नाही म्हटले तरी निघायला 4 वाजले. तर रस्त्याने येताना खूप अंधार पडला होता, म्हणजे असं वाटत होतं की आत्ताच धो-धो पाऊस येईल. पण पाऊस कुठे येत होता तर कुठे येत नव्हता. येताना आम्हाला काही गावात पाऊस लागला तर काही गावांमध्ये पाऊसही लागला नाही. पण मनात खूप धाकधूक होती की उशीर झाले निघायला आणि रस्त्याने ट्रॅफिक लागण, त्यात जर पाऊस पडला तर अवघडच आहे. पण घाई करून निघालो आणि लवकर पोचण्याचा प्रयत्न करू लागलो. तर पहा, रोडलाही एवढं ट्रॅफिक होतं तरी अजून मुलांच्या शाळेला सुट्ट्या लागल्या नाहीत. एकदा की मे महिना लागला की फुल रस्ता जाम होतोय. तर पहा, आम्हाला थोडाफार कुठे कुठे पाऊस लागत होता, तर कुठे कुठे कोणत्या कोणत्या गावात तर अजिबातच पाऊस नव्हता. तर असेही उन्हाळ्यातच पावसाचे दिवस सुरू झाले आहेत. माहेरातून निघाले आणि बहिणीच्या घरी आले. तर पहा, हे आहे माझ्या मोठ्या बहिणीचं घर. तर म्हटलं आलोय तर तिलाही भेटून जावं, म्हणजे पुन्हा काही लवकर येणं होत नाही. तर पहा, आमचा पिल्लू खाली उतरला आणि गेट उघडून आम्हाला आतमध्ये त्याने घेतलं. तर पहा, हे आहे माझ्या बहिणीचं घर. बहिणीकडे गेले, थोड्या गप्पा मारल्या आणि म्हटलं तिच्या गोठ्यात जाऊन यावं. तिच्याकडं तर एवढ्या मोठ्या म्हशी बैल आहेत की विचारू नका. तिथं गेलो की आमच्या पिल्लूचा पाय निघतच नाही. त्याला असं वाटतं मावशीच्या घरीच राहावं आणि तिथेच म्हशी वगैरे बघत बसावं. त्याला तर म्हशींना आंघोळ घालणं आणि बैलांकडे जाणं फारच आवडतं. पण थांबणं काही शक्य नव्हतं, कारण की अजून शाळा आहे आणि सुट्ट्याही लागल्या नाहीत. तर तिथे थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो. तर पहा, रस्त्याने जाताना मुलं काही आवडत नाही. गाडीत बसलो की लगेच म्हणतात भूक लागली. तर म्हटलं चला गरम गरम वडापाव खाऊ आणि तिथून निघालो. परत म्हटलं पटकन चला, नाहीतर पाऊस लागला की पुन्हा आपण अडकून बसू.
तर पहा, घरी जायला आम्हाला अंधारच पडला. कितीही लवकर जाण्याचं ठरवलं तरीही लवकर काही जाणं झालं नाही. तर पहा, घरी गेले आणि पटकन गाडीतल्या बॅगा काढल्या आणि घरी गेलो. बॅगा वगैरे ठेवल्या आणि पहा, किती सामान आणले मी ते गावावरून. गावाला गेलं की खूप भाजीपाला आणि सामान आणणं होतं. सामान ठेवलं आणि गॅलरीत जाऊन पाहते तर पहा, कबुतरांनी किती गोंधळ करून ठेवला आहे. एकच दिवस घर बंद ठेवलं पण कबुतरांनी सर्व सामान खाली पाडून ठेवले. तर हा होता माझा आजचा ब्लॉग आवडला तर चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.